त्या मंदीच्या घरी गेले होते तर काहीच नाही माहिती होतं खायला नाही प्यायला नाही म्हणे का मी वाढदिवस केला कायचं काय असं कुठं वाढदिवस होतं काय भूक लागली होती बाई बरं त्या तशीच झोप आहे थोडं एक तर गरम पण लय राहिलं आणि तिच्या घरी तर फॅन नाही काही नाही असं वैताग आला होता बाई कोण आलं का कोण आहे हाय ना मी बकुळा तर फडा काय माहिती बाई कोण मालक तुम्ही मग कोण राहणार एवढं रात्री आपण मग रूम मालक रात्री कुठं मग तुम्ही जर फोनच घ्यायला नाही लागल्यावर मग काय करणार आहे आम्ही कोण पाहिलं नाही तुम्हाला पाहिलं तर पाहिलं मी पैसे घ्यायला आलो मला काय भीती हा पण मग ते रात्री बरोबर नाही वाटत ना मी कशाला घाबरू माझी रूम आहे तुम्ही भाडे करू ये हा कुठं आहे ते कोण माझं आहे काय कोण नवरा तुमचा ते घरी नाही ना 2-4 दिवस झाले कधी गावाला राहते घरी गावाला झाले ना आता अहो कधी कायम गावाला मग पैसे कधी देणार तुम्ही पैसे देऊ ना आता पैसे नाही नाही तुमच्या लय नाटकं झाल्यात पैसेच पाहिजे मला अहो काय झालं माहिती का काम नाही आणि इकडून तिकडून काम लागलं तर ते बाहेर लागलं हा बघ माझी काही चुकी का नाही तुमची नाही काही चूक. तुम्ही जर आता 4 महिने बसून जर 1 रुपया द्यायला तयार नाही कमीत कमी 2 महिन्याचे द्यायचे 2 महिन्याचे ऍडजस्ट करून द्यायचे पाहुण्याकड या कार्यक्रम तो कार्यक्रम नवरा घरी नाही कधी तुम्ही घरी नाही नाही ते म्हणले आता उद्या पगार झाला पाठवून दे तुम्ही 5,000 आणि 20,000 झाले म्हणजे रूम भाडं काय 5,000 ना मग लाईट बिल 4 असं महिन्याचे ना हा हा बरोबर मग काय करायचं आता 20,000 पण मग आता सध्या लगेच नाही भेटणार ना सगळे थोडे थोडे करून देऊ थोडे नाही तर मग पोत द्या अहो नाही हो ती माझ्या लग्नातली ती माझ्या आई बापान दिली मग मी काय करू त्याला ठेवून द्या ना माझ्याजवळ मी सोनाराकडे ठेवतो पैसे नाही नाही घेतो. आता सोनं किती महाग झालं मला तुम्हाला गरज आहे पैशाची मला तुमची वीज घेऊन अजून तेच टाकून दुसऱ्याला द्यायची अहो मला थोडं तुम्ही नमतं घ्या लय तुम्ही टाईट झाले आज नाही तर मग ते सामान काढा तुम्ही अहो नाही हो, मला केवढं राहतेस मी कुठे जाईल सामान घेऊन मग फेडून द्या म्हणजे अजून फेडून देत राहते काही म्हणजे कामाला एक तुमच्याकडं कामाला लय बाय आहे माझ्याकडे कामाचं तुम्ही या काम कर सांगा शेतात घरचं काम कर ना साफसफाईचं नाही मला घरी आहे ना घरी 2 बायका आहे माझ्या 2 बायका तुम्हाला हा. अरे बापरे. पोरं बसा ना सोरायला. थोडं मला नाही ते पाणी नका लावू तुम्ही पैसे अहो सोय नाही करा. बसा नाही तुम्ही तापले बसा इथं. काय करायचं म्हणजे करायचं काय नाही मी काय म्हणते तर म्हणजे असं लयच तापले ना म्हणून म्हणलं थोडं तुम्ही एवढं एवढे मला- चांगले दिसते एवढे भारी आहे मला पण तुम्ही कोण अशी चिडचिड करू राहिले आज? तुम्ही काय बोल राहिले की कळा ना मला मला काय बोलायचं तुम्हाला कळत ना मला काय माहित नाही का तुम्ही कशी मी आजपर्यंत वाईट नजर टाकली का हं? वाईट नजर टाकली का तुमची नाही पण मी पाहते ना तुम्हाला येता जाता मग तुम्ही काय करणार आहे मला सांगा पहिले पाहुण्याला फोन लावा ना तुम्ही कोणत्या पाहुण्याला कोणत्या लावा घ्या पैसे अहो, मला पाहुण्याकडे माझ्याकडे नाही तर कोणाकडेच नाही मी पाहुण्याला वळायला नाही विचारित मग मी फक्त म्हणजे मानावरा मी आणि आता तुम्ही आहे ना मी असं काम नाही करीत अहो, मला काय होतं असे जर काम आम्हाला- केलं सारे पैसे मी भाड्याचे इकडे जातील घरी काय दाखवू मी हा का आणि ती मंदी मंदी तर म्हणजे बघेल. जाऊ द्या मंदिर सारे आता दांगडू माहिती साऱ्याला आणि तिचं काय घेऊन बसले मंदी पण तुम्हाला माहिती आहे का मला लपडं मग मंदी सांगतो लपडं माहिती ना मला नाही बरं. तर मग मी मालकीने सांगते म्हणजे तुम्ही मला ब्लॅकमेल करता काय ब्लॅकमेल नाही करू मग? मी म्हणते पण मग काम ऐका नाही तर मग मी बरं तुमची काय इच्छा आहे? मग यांचे असे हं. का बा तुम्हाला पैसे आता तुम्हाला पैसे नाही ना द्यायला मग मग थांबा तुम्ही रातभर मग कमी हा तुमच्या इथं मग आता शाळा विचारायचं नाही राहत का मंदीच्या तर मला काय माहित नाही का? बाबा, तुमच्या इथं मुक्काम ठेवायचं म्हणलं अवघडच आहे मला मंदिर सर सांगितलं तुम्हाला कसे पैसे देते ती कसे नाही तशी आता ते लफडे म्हणून तुमचा काय माझ लफडे तुम्ही अहो, तिचा कुठं काढता मी कुठं म्हणते माझ्या संग तुम्ही लपडं भाड्या नाही अहो मालक मी म्हणतच नाही मी माझ्या संग लपडं करा तुम्ही फक्त एक रात्रीत पैसे फेडून घ्या तुमचे काय असं 20,000 फक्त एक रात्र हा लपडं मलाच नाही करायचंय तुमच्या संग
कारण तुमचे ऑलरेडी तेवढे लफडे नाही, तसं मंदीपेक्षा तुम्ही तर गण दिसाल भारीच आहे. हम्म. पण तसं त्या भावना नाही पाहिलं, पण तुमची इच्छा जर असलं तर मग ते सोडून देईन मी. नाही सोडून बिडू नका तुमचं ते लय दिवसाचं ते राहू द्या. तुम्ही जर तयार असलं मग काय 2-2 सांभाळू. नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय. फक्त एकच रात्री, हा नंतर नाही. नाही मग नंतर यायचं सुद्धा नाही तुम्ही इकडं. मग काय मी असं का परत मग भाडं टाकलं भाडं जावं तुमचं परत 4-5 मिनिटं का तेव्हा यायचं. म्हणजे भाड्याच्या बाजल्यात आहे की मुक्काम असं आहे का? म्हणजे भाडं टाकलं का मी मुक्कामी राहायचं. तशी मला तुम्ही लय हुशार आहे, समजदार आहे. पण मग जर महागच पडत होती. काय माग पडत 20,000 आहे ना, एका रात्रीची 20,000 देऊ तुम्हाला. तुम्ही एवढे मोठे, तुमच्या पुढे काय लहान काय मोठं. ते तर आहे म्हणा. जाऊ दे आता, तुम्ही तर पैसेही देईना. मुक्काम मी जर राहिलो ते तर फेडून निघा. आराम करा ना तुम्ही, हातपाय दाबी तुम्ही सोडून देते. नाही या सेवा नाही केली चालते, फक्त जवळ झोपावं लागेल. हा जवळ झोपायला माझे हातपाय थोडे दाबून देईन ना. तर एवढं मग तुम्ही मला भाडं सोड राहिले. नाही ते काय आता काही फुकट थोडी रात्रभर तुमच्याजवळ थांबणार आहे म्हणलं काय अडचण नाही. आणि तुम्ही सांगायचं आता भाडं टाकलं की यायचं. हा पण 4 महिन्यानंतर हो का. पण मग असं दांगडू नका करू. तुम्हाला मंदिर सांगितलं तुम्ही द्या सांगता ना अजून डोकायला. मी नाही सांगत कोणाला. घराला गेले अवघड होईल बरं का. ते सारे रूम विकावं लागेल मग मला. नाही हो मला मी कस काय तुमचा धंदा कस काय बंद करेन. तुम्ही आम्हाला एवढी मदत करायला पगारात घेऊन राहिले. मग 20,000 फेडायचे मला सोपं थोडी. बरं चला मग तुमच्या बेडरूम मध्ये. काही तर काय झालं नका बाबा, मला भीती आताच घाम आला मला. तुम्ही बरोबर रात्रभर कसे काढू मी इथं. तुम्ही घाबरते काय मला. तुम्हाला नाही हो, पण आता मला येताना पाहिले, जाताना किती वाजता जातो काय. जर सकाळीच पाहिलं जेवण त्या रात्रभर राहिलं माणूस. मी काय म्हणते मला ना 5,000ची गरज होती परत. आता काय गरज पडली. हेच नाही का पार्लर मध्ये जाणं, साड्या बिड्या घेणं. शौकासाठी मला वाटलं किराणा आहे नाही काय माझ्या आहे. स्वतःसाठी. शौकासाठी लागत. किराणा म्हणलं असतं तर काही सामान सुमान तर मग ठीक आहे. गरज आहे बा बायला माणसाला. आता सध्या मेकअपची गरज आहे ना. नवरा घरी नाही. उद्या एका ठिकाणी. तुम्ही बेकार मेकअपचं गण भारी दिसत ना. हा मला पण मग तरी 5,000 एवढं भारी आहे मग अजून काय गरज तर मग. 5,000ची मदत करा ना मग. 500. हा बर चालेल ना. आता 20 सोडून राहिलो मग 5चे काय घेऊन बसलं तुम्ही. मग त्या फोन पे टाका. तुम्हाला तर म्हणलं मग काय मिळू काय मग. नाही कायम नाही असंच कधी मध्ये आले तर मग पैसे द्यायचं मग. हा का कधी मध्ये. चालेल मग काय 5 सोडून काय 6 घ्या ना. पण मग मुक्कामीच राहायचं. करा मग आराम करायचं. करू. कपडे काढू का. कपडे कशाला काढता. मग तसं नाही जमत का. तसं काही नाही समजा मग. तुमची सेवा करायला भेटते ना मला. अहो ही सेवा काय कामाची. रात्र आपण झोपू ना रात्रभर. हा तेवढं आहे. ते तर सगळं करायचं होईल ना. मग आता हळूहळू सगळंच होईल. दाबाचं काही नाही आपल्याला. झोपत नाही झोपा. हा पण मग अजून थोडं होऊ द्या ना. नाही झोपा आता जन्म नाही झोपा. अंगावर अंगावर काय करायचे आपल्याला. गरमत आहे ना. चॅनलची ही जत्रा चला सगळे या. विनोदाची ही यात्रा. लाईक सबस्क्राईब करा. ओम फिल्म प्रोडक्शन. बिनधास्त कॉमेडी. गावरान कॉमेडी. रशिली भाभी गावचं पाखरू. या सगळ्यांना लाईक करा सबस्क्राईब करा. लाईक करा सबस्क्राईब करा.